नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय इतिहास पाठ 5वा शैक्षणिक वाटचाल या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. या भागातील अभ्यास घटक आहेत: उच्च शिक्षण, स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षण, कार्यपद्धती, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग NCERT, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986, उपग्रह वापर, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे उच्च शिक्षण, त्यामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षण. भारत स्वतंत्र झाल्यावर 1948 मध्ये केंद्र सरकारने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती केली. आयोगाकडे आर्थिक अनुदान, विद्यापीठांचा दर्जा व समन्वय ही कामे देण्यात आली. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे भारत स्वतंत्र झाल्यावर 1948 मध्ये केंद्र सरकारने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती केली. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती केली आणि त्या आयोगाकडे आर्थिक अनुदान, विद्यापीठांचा दर्जा व समन्वय ही कामे देण्यात आली. पहा, कार्यपद्धती. आयोगाने पंचवार्षिक पद्धती स्वीकारली. विद्यापीठांना अनुदान मंजूर करून वाटप करण्याचे कार्य सरकारच्या वतीने करण्यास सुरुवात केली. विद्यापीठीय शिक्षण नियोजन, अभ्यासक्रमात सुसूत्रता, शिक्षणाद्वारे राष्ट्रीय गरजांना प्राधान्य, उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी व अंमलबजावणी या गोष्टी आयोग करत असत. आयोगाची कार्यपद्धती काय होती? तर आयोगाने पंचवार्षिक पद्धती स्वीकारलेली होती. विद्यापीठांना अनुदान मंजूर करून वाटप करण्याचे कार्य सरकारच्या वतीने करण्यास सुरुवात केली. विद्यापीठीय शिक्षण नियोजन, अभ्यासक्रमात सूत्रता, शिक्षणाद्वारे राष्ट्रीय गरजांना प्राधान्य, उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी व अंमलबजावणी या गोष्टी आयोग करत असे. आयोगाने विद्यापीठ विकास परिषदा स्थापने, पदव्युत्तर अध्यापनासाठी प्रगत अध्यापन केंद्रे, नवी विद्यापीठे स्थापन करणे यात मोलाचे कार्य केले. भारतात दूरदर्शनचे आगमन झाल्यावर कंट्रीवाईड क्लासरूम या कार्यक्रमाच्या आयोगाच्या वतीने दूरदर्शनवरून प्रसारण करण्यात आले. आयोगाने विद्यापीठ विकास परिषदा स्थापने, पदव्युत्तर अध्यापनासाठी प्रगत अध्यापन केंद्रे, नवीन विद्यापीठे स्थापन करणे यात मोलाचे कार्य केले. भारतात दूरदर्शनचे आगमन झाल्यावर कंट्रीवाईड क्लासरूम या कार्यक्रमाचे आयोगाच्या वतीने दूरदर्शनवरून प्रसारण करण्यात आले. माहीत आहे का तुम्हाला 1965 मध्ये महाराष्ट्रात कला शिक्षणाचे धोरण आखण्यासाठी व ते कला संस्थांद्वारे अंमलात आणण्यासाठी कला संचालनालयाची स्थापना करण्यात आली. शालेय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या ड्रॉइंग ग्रेड परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या विभागाने घेतली. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग NCERT. 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे या संस्थेची स्थापना करण्यात आली. 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे या संस्थेची स्थापना करण्यात आली. केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत
सर्वकष धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. शिक्षणविषयक संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना यांची जबाबदारी NCERT कडे सोपवण्यात आली. पहा, NCERT म्हणजे काय, तर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. याची स्थापना केव्हा झाली, तर याची स्थापना 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे याची स्थापना झाली. आणि या संस्थेचा मुख्य उद्देश काय होता, तर केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्वकष धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. या संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात मध्यवर्ती भूमिका बजावली. राज्य शासनास प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात सहकार्य व मार्गदर्शन NCERT ने उपलब्ध करून दिले. शिक्षकांसाठी मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण, अध्ययन अध्यापन तंत्राचा विकास, राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा असे उपक्रम राबवले. NCERT च्या धर्तीवर सर्व राज्यात SCERT ही संस्था स्थापन करण्यात आली. NCERT च्या धर्तीवर सर्व राज्यात SCERT ही संस्था स्थापन करण्यात आली. महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद MSCERT ही संस्था 1964 साली पुणे येथे स्थापन करण्यात आली. महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद MSCERT ही संस्था 1964 साली पुणे येथे स्थापन करण्यात आली. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण, अभ्यासक्रम व मूल्यमापन याबाबत प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना 10वी व 12वी परीक्षेनंतर कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम निवडावे याचे मार्गदर्शन करणे इत्यादी शैक्षणिक कामे ही संस्था करते. या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावाने संबोधण्यात येते. जीवन शिक्षण हे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते. या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावाने संबोधण्यात येते आणि जीवन शिक्षण हे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते. महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच MSCERT ही संस्था 1964 साली पुणे येथे स्थापन करण्यात आली होती आणि या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावाने संबोधण्यात येते. जीवन शिक्षण हे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते. जीवन शिक्षण हे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते. माहीत आहे का तुम्हाला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती या संस्थेची स्थापना 27 जानेवारी 1967 रोजी पुणे येथे झाली. शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारती करते. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगू या 8 भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार केली जातात. किशोर हे विद्यार्थ्यांसाठीचे मासिक बालभारती प्रकाशित करते. किशोर हे विद्यार्थ्यांसाठीचे मासिक बालभारती प्रकाशित करते. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
1986. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986. या धोरणानुसार समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणात मूलभूत स्वरूपाचे बदल घडवण्यात आले. या धोरणात सर्व राज्यांकरता किमान एक राष्ट्रीय अभ्यासक्रम सूचित करण्यात आला. त्यात भारतातील सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा आहे. प्रत्येक राज्यातील त्यांच्या सांस्कृतिक, भौगोलिक व ऐतिहासिक गरजांनुसार राष्ट्रीय अभ्यासक्रमात लवचिकता आणण्यास वाव दिले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986ची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात आलेल्या कृती कार्यक्रमावर आधारित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 तयार करण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 ची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात आलेल्या कृती कार्यक्रमावर आधारित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 तयार करण्यात आला. पहा, माहीत आहे का तुम्हाला क्षमताधिष्ठित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1995, प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 कार्यान्वित होत असतानाच राष्ट्रीय स्तरावर किमान अध्ययन क्षमता निश्चित करण्यासाठी डॉक्टर R.H. दवे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. दवे समितीने भाषा, गणित व परिसर अभ्यास या विषयांसाठी इयत्ता 5वी पर्यंतच्या किमान अध्ययन क्षमतांचे तक्ते विकसित केले. त्यामध्ये एकाच इयत्तेमधील क्षमता कोणत्या क्रमाने विकसित व्हाव्यात हे दर्शवले होते. त्यानंतरचा मुद्दा आहे तो आहे उपग्रह वापर. उपग्रह वापर 1975 मध्ये शैक्षणिक कारणासाठी उपग्रहाचा वापर करणे साध्य करण्यात भारताने यश मिळवले. इस्रोचे शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर या अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली साईड हा शैक्षणिक कारणासाठी प्रयोग करण्यात आला. उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली ही कल्पना येथून पुढे आली. या उपक्रमात अमेरिकेने भारताला मदत केली होती. यातूनच ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची सोय करणे शक्य झाले. परत एकदा पहा, 1975 मध्ये शैक्षणिक कारणासाठी उपग्रहाचा वापर करणे साध्य करण्यात भारताने यश मिळवलेले होते. इस्रोचे शास्त्रज्ञ कोण होते तर एकनाथ चिटणीस यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली साईड हा शैक्षणिक कारणासाठी प्रयोग करण्यात आला. उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली ही कल्पना येथून पुढे आली. या उपक्रमात अमेरिकेने भारताला मदत केली होती आणि यातूनच ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची सोय करणे शक्य झाले. पहा, एज्युसॅट उपग्रह. तुमच्या पुढे जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे एज्युसॅट उपग्रहाचे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी या मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाने 1970 हे वर्ष जागतिक शैक्षणिक वर्ष घोषित केले होते आणि याच वर्षी
भारत सरकारचे शिक्षण व समाज कल्याण खाते, माहिती व प्रसारण खाते, विद्यापीठ अनुदान आयोग व युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठ या विषयांवर नवी दिल्ली येथे चर्चासत्र घेण्यात आले आणि या चर्चासत्रातून मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना पुढे आली. पहा परत एकदा की इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी या मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाने 1970 हे वर्ष जागतिक शैक्षणिक वर्ष घोषित केले होते. संयुक्त राष्ट्रसंघाने 1970 हे वर्ष जागतिक शैक्षणिक वर्ष घोषित केले होते आणि याच वर्षी भारत सरकारचे शिक्षण व समाज कल्याण खाते, माहिती व प्रसारण खाते, विद्यापीठ अनुदान आयोग व युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठ या विषयावर नवी दिल्ली येथे चर्चासत्र घेण्यात आले आणि या चर्चासत्रातून मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना पुढे आली. पहा तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे. 1974 मध्ये सरकारने पी पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. 1974 मध्ये सरकारने पी पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्यांच्या सूचनानुसार व शिफारशीनुसार 20 सप्टेंबर 1985 रोजी मुक्त विद्यापीठ आकारास आले. 20 सप्टेंबर 1985 रोजी मुक्त विद्यापीठ आकारास आले. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले. या मुक्त विद्यापीठात ज्यांना औपचारिक पद्धतीत महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही त्यांना प्रवेशासाठी पात्रता, वय व अन्य अटींमध्ये सूट देण्यात आली. विद्यापीठाने 1990 मध्ये आकाशवाणी व दूरदर्शनाच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने दूरस्थ शिक्षण कार्यक्रम सुरू केला. विद्यापीठाने विविध शाखांमधून 1000हून अधिक अभ्यासक्रम राबवले. देशात 58 प्रशिक्षण केंद्रे, परदेशात 41 केंद्रे स्थापन करून विद्यापीठाने शिक्षणाची सोय केली. या मुक्त विद्यापीठाला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे नाव या विद्यापीठाला देण्यात आले आहे. जाणून घ्या, महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे 1989 साली स्थापन करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे 1989 साली स्थापन करण्यात आले. पहा तुमच्यासमोर हे चित्र दिसत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे 1989 साली स्थापन करण्यात आले. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न 1. जीवन शिक्षण हे मासिक कोणत्या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते? जीवन शिक्षण हे मासिक कोणत्या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते? प्रश्न 2. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ याविषयीची माहिती लिहा. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ याविषयीची माहिती लिहा. प्रश्न 3. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 स्पष्ट करा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 स्पष्ट करा. धन्यवाद.